म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागची चोर, तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू ज्या लेकरांसाठी जगतोय ना, तू मेल्यानंतर ती सुद्धा तुझं मडक फोडून टाकणार आहे. ऐका, तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागची चोर, तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारडतो ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, ते इथेच राहील सार, ते इथेच राहील सार. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारडतो ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, तू संसारा पायी. विचार करा, या संसारामध्ये काहीच नाही. कदाचित प्रयत्न करा, एक तर आई बाप्पाचं दर्शन करत जा, नाही तर देव. या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही आपलीशी करा. जर आईला देव म्हणलं तर आईचं दर्शन करा, बापाला देव म्हणलं तर बापाचं दर्शन करा. नाही हरकत तर एक देव करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. याच्या व्यतिरिक्त जगात काहीच नाही. ज्या ज्या वेळेस देवाकडे जाल, देवाच्या पुढे हात जोडाल, त्या त्यावेळेस देवाला सांगायचं, देवा मला सगळं काही दिलंच, पण एकच काम कर. एवढी संपत्ती दिली, एवढं धन दौलत ऐश्वर्य दिलं, पण या घरामध्ये हे ऐश्वर्य बघण्याकरता, ही संपत्ती बघण्याकरता माझ्या आई बापाला उदंड आयुष्य. मी तर माझ्या कीर्तनातून एवढा प्रयत्न करते, जेवढी कीर्तनं लागतील ना त्या ठिकाणी, ज्या ज्या कीर्तनाला जाईल ना त्या त्या ठिकाणी ज्यावेळेस मी हात जोडते ना त्या त्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांनी एक प्रार्थना ठेवते. माझे आई वडील दोन्हीही कीर्तनामध्ये उभा आहेत, असं मी देवाला सांगते, देवा मला खूप काही दिलंस तू, पण फक्त एवढंच कर की माझ्या आईबापाला उदंड आयुष्य लागू दे, तर माझं आयुष्य सार्थकी लागलं. कारण की आपण खूप त्या ठिकाणी नाव कमवू, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू, पण सांगेन तुम्हाला, आपण ज्यावेळेस उंचावरती जातो ना, ते कौतुक बघण्याकरता जगाच्या पाठीवरती आईबाप जिवंत पाहिजे. आई आम्हाला सगळं काही मिळू दे, पण ज्या ज्या वेळेस आज तू आमच्या सोबत नाही आहेस ना, आज तू आमच्या घरामध्ये नाही, पण आई मी तुला आज सांगतो, आजच्या या कीर्तनातून सांगतो, आई हे सगळी लेकरं आईला सांगतायत, ज्या ज्या वेळेस मी देवाच्या दर्शनाला जाईन ना त्या त्यावेळेस देवाकडं काय मागेल नाही, तर आई फक्त तुलाच मागेन. देवाकडं कोणाला मागेन? संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आजच्या दिवशी बरोबर आईला जाऊन 1 वर्ष झाले, आजच्या दिवशी देवाकडे हात जोडतात आणि देवाला विनंती करतात, ज्या ज्या वेळेस मी देवा तुझ्याकडे येईल ना, मी हा प्रयत्न करेल की माझ्या आईला तू पुन्हा पाठवण्याचा प्रयत्न कर. ऐका, खूप सुंदर सांगितलेले, सगळे मिळून सांगतात. आईला विनंती करतो, आई देवाच्या समोर हात जोडले ना, फक्त तुझी आठवण देवा पुढे काढेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार.
नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. त्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन, त्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. कदाचित प्रयत्न करा, जगाच्या पाठीवरती काही नाही आहे आयुष्यामध्ये